पंढरपूर वारी 2025 भक्ती परंपरा आणि श्रद्धेचे 250 किमीची पदयात्रा सुरू। आप देख रहे उमंग न्यूज, हर खबर पर नजर हमारी, नजरिया आपका। महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांची 340वी आषाढी वारी 18 जून रोजी देहू पासून पंढरपूरकडे रवाना झाली आहे। ही यात्रा 6 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठोबा रुक्माईच्या दर्शनाने पूर्णत्वास जाईल। दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका खांद्यावर घेत 250 किलोमीटरची पदयात्रा करत आहेत। वाटते वारकरी कीर्तन, अभंग आणि विठोबा रुक्माईच्या जय घोषात पुढे सरसावत आहेत। ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून ती श्रद्धा, समर्पण आणि समाजाच्या एकतेचं प्रतीक आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक व्यवस्थेने मोठे बदल करण्यात आले आहेत। आळंदी रोड, मोशी आळंदी मार्ग, चिंबळी फाटा, भारतमाता चौक अशा अनेक ठिकाणी वाहतुकीस मर्यादा घालण्यात आल्या असून पर्याय मार्ग उपलब्ध करू देण्यात आले आहेत। ही ट्रॅफिक डायव्हर्जन 20 जून रात्री 9 वाजेपर्यंत लागू राहणार आहे। पंढरपूर वारी ही केवळ संतांच्या आठवणी नसून ती चालत्या चालत्या भक्तीची चळवळ आहे। तिथे प्रत्येक पावलात संत विचार असतो, प्रत्येक आवाजात अभंग असतो आणि प्रत्येक मनात फक्त विठोबा असतो। 6 जुलैला हे भक्तगण पंढरपुरात एकत्र येऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतील आणि वारीचं परंपरेप्रमाणे मंगल समारोप करतील।